नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण ही सप्तशृंगी आईला जी घातलेली साडी आहे त्या प्रकारची कलश साडी कशी शिवायची ते बघणार आहोत. ही कस्टमरची ऑर्डर असल्यामुळे मी ही मोठ्या साईजची कलश साडी शिवलेली आहे. आपल्याला फक्त आपल्या साईजनुसार कलश साडी शिवायची आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वरचा भाग जो आहे तो शिवून घेणार आहोत. मी इथं हा जो हाफ सर्कल आहे तो ऑलरेडी कट करून घेतलेला आहे. त्याला मी कॅनव्हास पेपर लावून घेतलेला आहे, म्हणजे एक थोडासा कडकपणा येईल. उंची जी आहे ती 8 इंच ठेवलेली आहे आणि लांबीला मी इथं 7 इंचावर मार्किंग केलेलं आहे. अशा पद्धतीने गोल शेप दिला आहे आणि त्यानंतर कापड जे आहे ते खालच्या बाजूने फोल्ड करून घेतलेलं आहे. आता मी हे जे दुसरं कापड घेतलेलं आहे साडीतलं, त्याचा एक भाग जो आहे तो 15 इंचाचा, इथे मी 4 पदरी घडी केलेली आहे, म्हणजे साधारण 60 ते 70 इंचाचं कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि उंचीला 8 इंचाचं कापड आपल्याला घ्यायचं आहे. वरच्या बाजूने इथं थोडासा कापडाला क्रॉस शेप आहे, पण तो तुम्ही नाही दिला तरी पण चालेल. आपल्याला सरळ फक्त 8 इंचाचं कापड लागणार आहे. असा क्रॉस शेप देण्याची काहीच गरज नाहीये. मला असं वाटलं होतं की वरच्या बाजूने थोडासा क्रॉस शेप हवाय, पण शिवताना त्याची काही गरज वाटली नाही. त्याच्यामुळे आपण सरळ सरळ 8 इंचाचंच कापड घ्यायचं आहे. आता जो आपण हाफ सर्कल कट करून घेतलेला आहे त्याच्या इथे मी मध्यभागी एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बरोबर आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घ्यायचे आहेत. इथं आपण बरोबर 7 प्लीट्स घेणार आहोत. सप्तशृंगी आईसाठी आपण ही साडी शिवत आहोत आणि हातांच्या बाजूला जिथे साडी बरोबर अशी फोल्ड केलेली असते तिथे बरोबर 7 हात असल्यामुळे आपण तिथे अशा प्रकारे 7 वेळा प्लीट्स घेणार आहोत. एक साइडच्या प्लीट्स घेऊन झाल्या की आपल्याला दुसऱ्या साइडला देखील सेम त्याच पद्धतीने 7 प्लीट्स घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी ह्या प्लीट्स घेतलेल्या आहेत. मधला जो भाग आहे तो आपला कव्हर होणार आहे, त्याच्यामुळे मधला भाग जो आहे तो तुमचा जसा येईल तसा तो फक्त आपल्याला तिथे ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्या वरती एक दुसरं कापड येणार आहे, त्याच्यामुळे मधला भाग जो आहे तो आपण फक्त तिथं एक ऍडजस्ट करून घेणार आहोत. आता आपल्याला याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूच्या ज्या प्लीट्स आहेत त्याच्यावर आपण टीप मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला टीप मारून घेतलेली आहे. इथे जे कापड आहे ते आपलं ऑलरेडी एकमेकांवर आलेलं आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कापडाची वरती काही गरज नव्हती. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितले की फक्त 8 इंचाचं कापड तुम्ही घेतलं तरी पण चालणार आहे. आता मधला जो भाग आहे तो आपल्याला जसा जमेल तसा इथे मध्ये फक्त ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हे आतमध्ये प्लीट्स एकावर एक आल्यामुळे हे कापड जे आहे ते एक्स्ट्राचं इथं खूप जास्त तयार होतं. त्याच्यामुळे आपल्याला हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. आता आपण जो हाफ सर्कल इथे शिवलेला होता त्याच्या मधल्या प्लीट्स ज्या आहेत त्या हलू नयेत, त्यामुळे आपल्याला तिथे पहिल्यांदा एक टीप मारून त्या प्लीट्स ज्या आहेत त्या सगळ्या सेट करून घ्यायच्या आहेत. आता पदरासाठी मी हे दुसरं एक कापड घेतलेलं आहे. याची उंची जी आहे ती मी 12 इंच ठेवलेली होती. खालच्या बाजूने ते फोल्ड केलेलं आहे आणि लांबी जी आहे ती 16 म्हणजे साधारण 32 इंचाचं मी हे कापड घेतलेलं आहे.
याच्या आपल्याला अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत. आपण पदराला जसं पिनअप करतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं पिनअप करून घ्यायचं आहे. आता हे पिनअप केल्यानंतर बरोबर हे अशा पद्धतीने आपल्याला इथं वरती ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूने इथं आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. प्लीट्स ज्या आहेत त्या इथं मी अशा प्रकारे थोड्याशा सरकवून घेतलेल्या आहेत, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतील. अशाच पद्धतीने आपल्याला प्लीट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित सरकवून घ्यायच्या आहेत. आता वरती हा पदर लावल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे साईडला आपल्या प्लीट्स ज्या आहेत हातांच्या बाजूच्या त्या एकदम छान दिसत आहेत. मधला भाग जो आहे तो पण एकदम व्यवस्थित कव्हर झाला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की मधली जी प्लीट आहे ती फक्त आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी वरच्या बाजूला इथे टीप मारून घेतली आहे. आणि वरती जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे. आता हे जे पिनअप केलेला भाग आहे तो देखील हलू नये म्हणून वरच्या 1-2 प्लीट्स उचलून आपल्याला आतमध्ये अशा प्रकारे एक छोटस टीप मारून घ्यायचे आहे, म्हणजे त्या प्लीट्स आहेत त्या हलणार नाही. अशा पद्धतीने हा वरचा भाग जो आहे तो आपला शिवून झालेला आहे. आता वरची जी बाजू आहे ती आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथे 1-2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण वरच्या बाजूने ही मागे फोल्ड करणार आहोत, कारण पिनअप केलेला जो भाग आहे आपला तिथं थोडंसं कापड जे आहे ते थोडं जाड होतं, त्याच्यामुळे ते आपल्याला मागे फोल्ड करता येत नाही. त्यामुळे ही पट्टी लावून आपण वरची बाजू जी आहे ती कव्हर करणार आहोत. आता मागच्या बाजूने फक्त आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण वरची जी बाजू आहे ती कव्हर करून घेतलेली आहे. दिसायला पण ते एकदम सुंदर दिसत आहे. अशा पद्धतीने आपला वरचा भाग जो आहे तो रेडी झालेला आहे. त्याला फक्त आपण अशा प्रकारे 2 नॉट जे आहेत ते लावणार आहोत. हा ऑलरेडी नॉट जे आहेत ते मी रेडी करून घेतलेले आहेत. त्या आपल्याला मध्ये इथे अशा प्रकारे लावून घ्यायच्या आहेत. ह्या नॉट ज्या आहेत त्या आपल्याला अंदाजाने मध्यापासून साधारण 2-2 किंवा 3-3 इंचावर लावून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपला हा वरचा भाग जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. एकदम छान दिसत आहे आणि फिनिशिंग देखील एकदम छान आलेलं आहे. आता खालचा भाग रेडी करण्यासाठी मी हे कापड जे आहे ते ऑलरेडी कट करून घेतलेलं आहे. उंचीला जे कापड आहे ते मी 15 इंच घेतलेलं होतं आणि त्याची खालची बाजू जी आहे ती मी इथं फोल्ड करून घेतलेली आहे. हे दुसरं जे कापड घेतलेलं आहे मी ते साधारण 19.5 इंचाचं मी हे कापड घेतलेलं आहे. दोन्ही कापडांना मी मध्यला अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे. हे जे आधीचं कापड घेतलेलं होतं त्याचा मी थोडासा असा क्रॉस शेप त्याला देऊन घेतलेला आहे. आता हे कापड जे आहे ते आपल्याला एकमेकांवर ठेवायचं आहे आणि मध्यावर बरोबर हे कापड जे आहे ते आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. मध्य भागापर्यंत आपल्याला सरळ टीप ठेवायची आहे आणि फक्त खालच्या बाजूने आपल्याला इथे 2 ते 3 प्लीट्स घेऊन ते कापड जे आहे ते बरोबर खालच्या कापडाशी ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी 2-3 प्लीट घेऊन हे कापड जे आहे ते बरोबर एकमेकांना जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला साईडला हे जे कापड आहे ते बरोबर असं थोडंसं आपल्याला तिथे चुन्या आल्या पाहिजेत, त्याच्यामुळे ऍडजस्ट करत करत हा साईडचा जो भाग आहे तो या कापडाला शिवून घ्यायचा आहे. वरच्या बाजूने देखील आपल्याला 2-3 प्लीट घ्यायच्या आहेत आणि खालच्या बाजूने देखील आपल्याला इथे 2-3 प्लीट घ्यायच्या आहेत आणि हे जे कापड आहे ते एकमेकांना शिवून ऍडजस्ट करून घ्यायचं आहे.
वरती 2-3 प्लीट्स घेतल्या आहेत आणि इथं साईडला पण प्लीट घेऊन हे अशा प्रकारे शिवून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला सेम असंच आपल्याला शिवून घ्यायचं आहे. आता मी हे दुसरं एक कापड घेतलेलं आहे. 14 इंच याची उंची आहे आणि लांबी 13 इंच त्याचा एक भाग, साधारण 55 इंच लांबीचं मी हे कापड घेतलेलं आहे. त्याच्या दोन्ही साइड्स ज्या आहेत त्या फोल्ड करून घेतलेल्या आहेत. त्या कापडाच्या आता आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स घ्यायच्या आहेत. साधारण 3 इंचाच्या आपल्याला ह्या प्लीट्स घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने सगळ्या प्लीट्स घेऊन झाल्यानंतर त्या प्लीट ज्या आहेत त्या आपल्याला थोड्या थोड्या सरकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे दिसायला त्या एकदम छान दिसतील. त्या प्लीट्स वर आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. आता जो खालचा भाग आपण रेडी केलेला होता त्याच्या मध्यभागी बरोबर आपल्याला ह्या प्लीट्स ज्या आहेत त्या अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. प्लीट्स ज्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला खाली सरकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे दिसायला जे आहे ते एकदम छान दिसेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला तिथे त्या स्टिच करून घ्यायच्या आहेत. इथे मध्यभागी मी ह्या प्लीट ज्या आहेत त्या शिवून घेतलेल्या आहेत. दिसायला देखील एकदम सुंदर दिसत आहेत. आता याच्या वरती देखील आपल्याला एक लेअर शिवून घ्यायचा आहे. तर तो कापड कट करताना मी इथं तुम्हाला दाखवलेलं नाहीये, कारण कापड जे आहे ते मी याच्यावर डायरेक्टली ठेवून ऍडजस्ट करून घेतलं आणि साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकलं. त्यामुळे त्याचं डायरेक्टली असं कोणतं मेजरमेंट मला तुम्हाला सांगता नाही येणार. मी इथे फक्त तुम्हाला जसं दाखवते त्या पद्धतीने ते कापड आपल्याला ठेवायचं आहे आणि ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला सगळीकडे ह्या कापडाला घोळ तयार करायचा होता, त्याच्यामुळे असं परफेक्टली मेजरमेंट नाही सांगता येणार. पण कापड जे आहे ते मी इथं ठेवून अशा प्रकारे प्लीट घेत मग एक्स्ट्राचा जो भाग आहे तो साईडचा कट करून टाकला. आता हे जे कापड आपण वरती ठेवलेलं आहे ते देखील आपल्याला याला शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे कापड शिवून घेतलेलं आहे. आता ह्याची साईड देखील आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे मी हे दुसरं एक कापड इथं घेतलेलं आहे. 3 इंचाचं मी हे कापड घेतलेलं आहे. हे कापड असं साईडला ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि मग ते आपल्याला आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर देखील टिप मारून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या कव्हर करून घ्यायच्या आहेत. आता सेम जसं मी बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवते तसं 2 इंचाची पट्टी घेऊन बॅक साईडने आपल्याला ही शिवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ती फ्रंट भागावर कव्हर करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने मी वरची नॉट देखील ही रेडी करून घेतलेली आहे. आता आपली पूर्ण साडी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि अशा प्रकारे ही साडी आपली दिसत आहे. मी इथं तुम्हाला रेफरन्सला साईडला फोटो दाखवत आहे. सेम त्याच पद्धतीने मी ही साडी शिवलेली आहे. कस्टमरची ऑर्डर असल्यामुळे आणि मोठ्या साईजची साडी असल्यामुळे मी ही घालून दाखवलेली नाहीये, पण इथं समोर ठेवून तुम्हाला अंदाज येत असेल की आपली साडी जी आहे ती कशी दिसते. ते एकदम सुंदर साडी तयार झालेली आहे. त्यांना एक सेपरेट याच्यासाठी पदर देखील हवा होता, त्याच्यामुळे मी इथं एक सेपरेट पदर देखील तयार करून घेतलेला आहे. हा मी डबल फोल्ड इथं केलेला आहे. त्याची एक बाजू 23 इंच म्हणजे साधारण 49-50 इंचापर्यंत मी हे कापड घेतलेलं होतं. त्याच्या साईड्स ऑलरेडी फोल्ड करून घेतलेल्या आहेत आणि उंचीला साधारण 20 ते 21 इंच मी घेतलेलं आहे. इथे मी रेफरन्सला हा मुखवटा ठेवून तुम्हाला दाखवत आहे ही साडी जी आहे ती कशा प्रकारे दिसत आहे ते. ही कलश साडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे तुम्हाला असेच वेगळे वेगळे व्हिडिओ शिकायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.